नमस्कार नमस्कार नमस्कार. नावात टॅलेंट असं लिहिलं आहे गाणे. बरं, ठीक आहे. नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी लाईव्ह येतोय. कारणच तसं खूप महत्वाचं आहे. देऊळबंद भाग 2 या आमच्या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पूर्ण केलेला आहे. ही अत्यंत आनंदाची, प्रचंड अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि त्यानिमित्ताने आमचे मित्र, या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करायला हवं असं मला खूप मनापासून वाटलं. आणि म्हणूनच हा आज मी जो लाईव्ह आलोय तो त्याचसाठी आलोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून, जगभरातून, अनेक ठिकाणाहून देऊळबंद भाग 2ला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. गेली 40 दिवस मिळतोय. अजूनही सगळीकडे भरपूर उत्तम प्रतिसादात चित्रपट चालू आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना अत्यंत उत्तम दिवस आलेत, सुगीचे दिवस आलेत असं म्हणू शकतो. राजा शिवाजी 130 कोटींचा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे. तुंबाडची मंजुळा पण आमच्या सईचा चित्रपट, जित्याचा, खूप उत्तम चाललाय. त्याच्यानंतर घबाडकुंडला पण खूप चांगलं यश मिळालं. आणि आता देऊळबंद भाग 2. मला असं वाटतं की प्रवीण तरडे या माणसाचं कौतुक खरंच करावं तेवढं खूप थोडं आहे. आजपर्यंत या माणसाला सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही प्रसन्न होत्याच. आता त्याच्या पाठीशी स्वामी सुद्धा ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आता आमच्या प्रवीण तरडेला कसलीच चिंता नाही. आता पुढची 50 वर्ष तो मागे वळून बघणार नाही, एवढं नक्की. त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने खूप हाल अपेष्टा सहन करून हा चित्रपट बनवला. मी या चित्रपटाचा भाग आहे, माझा खालीचा वाटा आहे या चित्रपटात. त्यामुळे त्यांनी काय काय सोचलंय, किती पावसामुळे त्याचं नुकसान झालं, कसं त्यांना थांबायला लागलं, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे ज्या परिस्थितीमधून प्रवीणने हा चित्रपट पूर्ण केलाय त्याचं खूप कौतुक करायला हवं. आणि कदाचित त्यामुळेच हा चित्रपट एवढं यश पाहतोय. कारण प्रवीणने अत्यंत प्रामाणिकपणे, स्वामींवरती संपूर्णपणे निष्ठा ठेवून हा चित्रपट बनवला. आणि त्याचाच प्रत्यय आज आम्हाला सगळ्यांना येतोय. हा व्हिडिओ करायचं अजून एक खास कारण म्हणजे, अजून एक अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे, आमच्या पिढीचे जे कोणी दिग्दर्शक आहेत त्यातला माझ्या माहितीनुसार प्रवीण हा एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्याने आत्तापर्यंत केलेले सगळे चित्रपट बॅक टू बॅक सुपरहिट झालेले आहेत. देऊळबंद पासून त्यांनी त्याची कारकीर्द सुरू केली. त्याच्यानंतर मुळशी पॅटर्न, मग धर्मवीर भाग 1, मग सरसेनापती हंबीरराव, मग धर्मवीर भाग 2 आणि आता देऊळबंद भाग 2. मध्ये फुलवंती सुद्धा मोजायला हवा, पण तो स्नेहलनी आमच्या डिरेक्ट केला होता. पण प्रवीणचाही लेखक म्हणून त्यात वाटा होताच. त्यामुळे अशा 6-7 भक्कम चित्रपटांची रांग किंवा काय म्हणूया, त्याच्या झोळीत आज एवढे सगळे यशस्वी चित्रपट आहेत. आणि मला असं वाटतं की आमच्या पिढीचा बॅक टू बॅक चित्रपट देऊन ते सक्सेसफुल करून दाखवणारा, मला असं वाटतं प्रवीण हा एकमेव दिग्दर्शक आहे. आणि त्यामुळे त्याचं खूप कौतुक करायला हवं. प्रवीण, तू कशा पद्धतीने एका सिनेमावर कष्ट घेतोस, किती काम करतोस, हे मी अत्यंत जवळ आलंय धर्मवीर भाग 1 आणि भाग 2च्या संपूर्ण प्रवासामध्ये. त्यामुळे याही चित्रपटाच्या बाबतीत तू तितकेच कष्ट घेतलेस, तितकाच रात्र तू जागला असणार आहेस, मला त्याची खात्री आहे. पण आज त्याचेच परिणाम म्हणून आज स्वामींनी तुझ्या पदरात इतकं भरघोस यश टाकलेलं आहे.
तर प्रवीण मित्रा, असंच निष्ठेनी प्रेमपूर्वक अत्यंत प्रामाणिकपणे जसं तू कायम करत आलायस तसंच काम करत राहा. वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट तुझे येऊ देत. तू स्वतःचा तुझा हक्काचा प्रेक्षक वर्ग तयार केलायस आणि ज्याचा इंडस्ट्री म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि तुझी कारकीर्द उत्तरोत्तर अशीच उंचावत राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करतो. देऊळबंदच्या संपूर्ण टीमचं या निमित्ताने अत्यंत मनपूर्वक अभिनंदन. मग आमचा पिट्या असेल, दया असेल, क्षितिज दाते असेल, गश्मीर असेल, मंगेश देसाई असेल, चित्रपटाचे निर्माते वाणी साहेब आणि मुख्य भूमिकेत असलेली आमची मैत्रीण स्नेहल तरडे आणि अर्थातच लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे. आमच्या या मित्राचं आणि देऊळबंदच्या संपूर्ण टीमचं खूप 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 मनपूर्वक अभिनंदन. चित्रपट अजूनही जोरदार चालू आहे. मी आता हा व्हिडिओ करतो लोकांना असं वाटेल की आता चित्रपट नाही आहे की काय, असं अजिबात नाही. 40 दिवस पूर्ण झालेले आहेत चित्रपटाचे आणि चित्रपट अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मुंबईत, भारतात, जगभरात अनेक ठिकाणी धुवाधार हाऊसफुलचे बोर्ड लावत पिक्चर चालू आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी हा चित्रपट जरूर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मराठी चित्रपटसृष्टीवर प्रेक्षक आज ज्या पद्धतीने प्रेम करतायत त्याबद्दल प्रेक्षकांचे पण खूप मनपूर्वक आभार. असेच उत्तमोत्तम मराठी चित्रपट आम्ही सगळे मिळून तुमच्यासमोर आणू आणि त्याला तुम्ही प्रत्येक चित्रपटाला तुम्ही असाच पाठिंबा द्याल अशी आशा व्यक्त करतो. कारण तुम्ही जर पाठिंबा दिलात, तुम्ही जर प्रेम दिलं तर आणि तरच मराठी चित्रपट चालू शकतो, मराठी चित्रपटसृष्टी तगू शकते, जगू शकते. त्यामुळे प्रेक्षकांचे पण पुन्हा एकदा अत्यंत मनपूर्वक आभार आणि प्रवीण आणि आमच्या संपूर्ण देऊळबंद भाग 2 टीमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. बस एवढंच बोलायचं होतं. आता काही कमेंट्स आल्यात, काही इंटरेस्टिंग कमेंट्स आहेत का, काही बघतो जरा. बऱ्याच लोकांनी अभिनंदन केलेलं आहे. खूप लोक अभिनंदनाचेच मेसेज करतायत. हो, प्रवीणनी पूर्वी बऱ्याच मालिका सुद्धा लिहिलेल्या आहेत. वा, कुंकू पिंजरा, बरोबर बरोबर, ह्या पण बहुतेक हो प्रवीणनीच लिहिल्या होत्या. हरकत नाही, सगळ्यांचेच अभिनंदनाचे मेसेज आलेले आहेत. तर मराठी चित्रपटसृष्टी अशीच तुमच्या प्रेमाने, तुमच्या आशीर्वादाने बहरत राहो आणि आमच्या मित्राला प्रवीणला असेच नवनवीन चित्रपट सुचत राहो आणि भरघोस त्याच्या प्रत्येक चित्रपटाला यश मिळत राहो हीच ईश्वरचरणी, स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.